पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. थोडीशी ऑनलाईन शॉपिंग केली मी बऱ्याच. कसं वाटतं रात्रीचं? पाखरं भरपूर आता बाहेर पडणार आणि पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी बारीक बारीक बघा शितळतोय. कारण रात्री पण थोडासा पाऊस पडला. माझं काम इकडचं झालेलं आहे मिरची भाजायचं. आता थोडंसं जरा इकडे आवरते आणि मग तुमच्याशी मी बोलणार आहे थोडंसं. आज ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस जाईल असं वाटत नाही आज. वाग्या काय झालं शेरूला? ए शेरू, 10 मिनटं झाले हा कंटिन्यू भुकतोय. कोण आहे तिथे? कोण आहे? कोण नाही बाबू? चल ये, बस झालं. चल ये, ये पाऊस आला. ये लवकर, ये लवकर, ये लवकर. बघा 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 कसा भुंकतोय ते बोका. बुवा आहे तिथे. बुवा आहे, बुवा. चल ये, चल ये बाबू, ये. वाग्या काय झालं शेरूला? तू का नाही भुंकत आहे? तू का नाही भुंकत आहे बोक्या? चला चूल पेटते आपली. वाग्या शेरूचं चिकन ठेवलं शिजत. सगळं आटपून झाल्यानंतर हे बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा वरती गेलं वाटतं थोडंसं. आतमध्ये होते ना मी, त्यांचं जेवण करत होती, भात लावत होते त्यांच्यासाठी. हा बघा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. हा 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 जोरदार पाऊस. झाला तर सूर्यनारायण आता मावळायला सुरुवात. पण तो आत्ताच दिसला ना आज. तेच आज लवकर सूर्यनारायण सावड होती ना. हा वातावरण बघा. आता ऊन आलं दुपारच्या. ऊन आलंय, ऊन संध्याकाळच्या वेळेस. आभाळ बघा. आत्ताचं आभाळ की नाही साफ झालंय. नाही पाऊस आता परत चालू होईल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती पण आमच्याकडे आज सकाळपासून पाऊस. हे बघा कुणालचे बाबा. ढगाळ वातावरण, पावसाळी वातावरण. छान पाऊस पडला ना सकाळी. मस्त पाऊस पडला सकाळी. वातावरणात बदल केला ना. इतकं छान असं थंडगार, असं अजिबात गरम नव्हतं होत. खूप छान वाटत होतं. त्याच्यामुळे म्हणजे सकाळी कशी व्हिडिओला सुरुवात तर केली आणि त्याच्यानंतर असा विचार केला की चला थोडासा आज आराम करूया. वातावरण पण छान झालं आहे आणि भरपूर अशी दगदग झालेली आहे गेले 3-4 महिने. काम काम. त्याच्यामुळे असा विचार म्हणजे थोडंसं रिलॅक्स होऊया असं विचार केला आणि मग घरात सगळं आवरून झाल्यानंतर आराम केला भरपूर. आणि आता संध्याकाळच्या वेळेस बागेमध्ये राऊंड चालला आहे आणि आता भाजीपाला वगैरे सगळं लावायचं ना. मग ते सगळं चाललं आहे, कसं करायचं काय करायचं ते सगळं बसून बसून इथे गप्पा मारत होतो. तर म्हटलं चला आता तुमच्याशी पण बोलायला सुरुवात करूया. तर एक छोटीशी मी खरेदी केलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. एक वस्तू ना अजून आलेली नाही आपली, म्हणजे ऑनलाईन खरेदी केली आहे. किचनसाठी 1-2-4 वस्तू ना मागवलेल्या आहेत मी. त्या तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. एक जरा फेरफटका मारूया आता बागेमध्ये आणि मग जाऊया आपण घरामध्ये. आपली फळं झाली. हा ही 2 झाडं झाली फलावली आपली. आता अजून चिकू पण पुढच्या वर्षाला चांगला होईल. ते झाडांचं निरीक्षण चाललं होतं. आपल्या झाडाला चिकूचं झाड आहे त्याला पण फळं धरलेली आहेत पुढच्या वर्षाला. आणि हां नवीन रोपं बघा लावली होती ना, तुम्हाला मागे दाखवली होती. आपल्या एक सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला पाठवलेली. आता एक 4-5 दिवस झाले असेल, 8 दिवस होऊन गेले ना झाडं लावलेली ती. हां आणि त्या झाडांची वाढ ना छान प्रकारे होते. एकूण 4 झाडं आपण लावलेली आहेत ती. तर ते जरा बघत होतो व्यवस्थित झालेत का, कारण त्याच्या अवतीभोवती कसं रानबिन वाढून म्हणजे देऊन चालणार नाही, कारण ती झाडं कशी छोटी आहेत ना म्हणून. सगळं निरीक्षण केलं आणि सगळं व्यवस्थित आहे का बघितलं. झाडांसाठी लागणारं खत वगैरे ना काल आम्ही आणलेलं आहे आणि थोडंसं खत आणायचं बाकी आहे. बियाणं आपल्याकडे आलेलं आहे. आता ज्यावेळेस आहे ना बागेमध्ये लावूया ना बियाणं वगैरे, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवीन बियाणं कुठलं कुठलं बियाणं आपल्याकडे आहे ते, आणि खतसुद्धा दाखवीन. पण सगळं हळूहळू आमचं की नाही सुरू झालेलं आहे. पावसाळी तयारी म्हणजे जसं आपण बघा पाऊस सुरू व्हायच्या आधी लाकडं वगैरे भरून ठेवतो गावच्या ठिकाणी.
आणि त्याच्यानंतर मग बाकीचं असतं घराचं सामान वगैरे. आम्हाला पावसाचं सामान पण म्हणजे पावसाळी सामान पण 1-4 महिन्याचं भरून ठेवायचं आहे आणि ते पण आम्हाला जायचं आहे. साधारण 1-2 दिवसामध्ये खरेदी करायला जावंच लागणार आहे. कारण आज जो पाऊस पडला आहे ना सकाळपासून, जे वातावरण तयार झालेलं ना, म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की हा पाऊस काय आता थांबणार नाही. पण आत्ताच अर्धा 1 तासापूर्वी असं हे ऊन आलेलं आहे, नाहीतर सावटच होतं. त्याच्यामुळे लगबग आता आपली सुरू झालेली आहे, खरेदीची लगबग. आपलं कसं मसाल्याचं वगैरे होतं, ऑर्डर वगैरे भरपूर होत्या, त्याच्यामुळे थोडंसं आपलं राहिलं होतं, म्हणजे लेटच झालं आहे सगळं करायला. पण आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे खत खरेदी करण्यापासून आम्ही सुरुवात केली. खताची खरेदी झालेली आहे आणि बाकीचं आता हळूहळू होईलच. आणि जे काही होईल वाण सामान वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवलं जाईल. सुकी मच्छी पण माझी अजून खरेदी करायची बाकी आहे. पावसाळ्यामध्ये सुकी मच्छी हवीच, खायला पण छान लागते. आणि कसं असतं ओली मच्छी वगैरे मिळत नाही ना, त्याच्यामुळे बरं पडतं. मग ते पण बाकी आहे. तेच मी आता कुणालच्या बाबा म्हणत होते की आता सुकी मच्छीसाठी काय करायचं, कुठेतरी जाऊन म्हणजे बघायला पाहिजे. बघूया आता कुठे चांगल्या प्रकारे आपल्याला मिळेल ते. एकदम स्टॉकमध्ये खरेदी करावं लागणार ना, त्याच्यासाठी असं आहे ते. आराम करायचं म्हटलं ना आम्हाला चैन नाही पडत. भरपूर आराम केला आहे ना आज, त्याच्यामुळे आता थोडा वेळ म्हटलं काम पण करूया. तर ही वाळू बघा पडलेली आहे. काय म्हणतात ह्याला, वाळू का काय म्हणतात, काय म्हणतात? हां, ही बघा ही उरलेली आहे ना पडलेली, ती जरा थोडेसे घमेले नेतो, ती पावसाने वाहूनच जाणार आहे. हे घे, दे डोक्यावर दे माझ्या. पडवीच्याचे टाकायचे. एकाच ठिकाणी टाकू नको ना. हा, टाकले ना पण भरपूर. ही बघा एवढी, ह्याला काय म्हणतात पण, राप का खडी काय म्हणतात? वरती चाळ आहे, चाळ चाळ. हे रस्त्याच्या वर आहे ना, डांबर टाकून झाला ना मग मारतात. थोडीशी बघा आता आणून टाकले आणि अजून अजून लागणार का बघू, नंतरला असं वाटलं तर थोडी टाकूया. अरे हळूहळू आमचं चाललेलं आहे बघा पडवीचं काम. ते कशाला टाकायची, माती जाते हो सगळी आतमध्ये, मला आधी खराब होते ना आपली, लादीवर माती उडते, पाणी मातीचं पाणी उडतं. त्याच्यामुळे आम्ही टाकले. आणि तो दरवाजा लावला इथं आडवा, कारण पाऊस आज सकाळी पडला ना, सगळं ते आतमध्ये पाणी गेलं होतं. म्हणजे ते काय तर म्हणतात, पावसाचं पाणी उडतं ना, सगळं माती माती वाळू वाळू उडाली होती. सगळं साफ केलं, कुणालच्या बाबांनी साफ केलं सगळं एकदम. बघा किती स्वच्छ केलेलं आहे. परत घाण नको व्हायला ना, म्हणून तो दरवाजा लावला आहे. वाळूचे छिटे उडतात त्याच्यात. हां, मग फावडा घे ना. आता ही काय वाळू ही पसरवायची सगळी. लेवल होते बरोबर. हा, थोडं थोडं काम आमचं चाललेलं आहे. डोक्यावरती भार लागतो ना, त्याच्यामुळे हे 2 कपडे ठेवले होते मी, त्याच्यामुळे ते घमेले उचलताना त्रास नाही झाला, डोक्याला आपला त्रास नाही होत. चिंबूल चिंबूल बघा म्हणतात ना, ते घेतात ना. आता आयत्या वेळेस सगळं ठरलं ना आमचं, कुणालच्या बाबांचं, ते एकटेच चालले होते घेऊन. तर त्यांना म्हटलं जावा भरून ठेवा, मी पण येते. आणि एक 15 ते 20 मिनटामध्ये हे काम आम्ही केलेलं आहे. चालता बोलता बसल्या बसल्या झालं आहे बघा. आणि थोडंसं बाकी आहे, ते 1-2-3 दिवसामध्ये होऊन जाईल. हळूहळू करतो, कारण काय होतं की वेळ आपल्याकडे नसतो ना, जसं जमेल त्या पद्धतीने हळूहळू करायचं. एकदम करायला गेलं की होत नाही, बाकीचे कामं मग राहून जातात, असं आहे. काम झालं. हां, मग हळूहळू चाललं आहे आपलं, पण होईल व्यवस्थित. झालं का पूर्ण झाली ना, एक अजून 5-6 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवीनच नंतरला. पूर्ण रेडी झाल्यानंतर आम्ही तयार केलेली पडवी. तुम्हाला मी 2 गुंडे दाखवते, फॅनचा पण थोडासा आवाज कॅप्चर होणार आहे. बघा कसे दोघंजण झोपलेत ते. ए गुंडुले, त्यांचा झोपायचा टाईम संध्याकाळचा. हो, आता आमची शेपटी आली ना, शेपटी आली म्हणजे बबूची. झोपून जातील गार आता, कारण वातावरण थंड आहे ना आजचं. आज गरमीने त्यांना विसावा दिला आहे थोडासा ना बाबू. आता झोपू दे त्यांना आरामात. चला दिवाबत्ती करून घेते मी आणि मग पुढचं आपलं काम. आता दिवाबत्ती बाकी आहे, पटकन करून घेऊया. अय्या लाईट गेली, लाईट गेली बाबू, लाईट गेली रे. हा वाग्या शेरू, लाईट गेली. झोपा तुम्ही. थोडीशी ऑनलाईन शॉपिंग केली मी बऱ्याच महिन्यानंतर.
तर पटकन तुम्हाला मी दाखवते. म्हणजे किचनसाठी आणि बाथरूमसाठी ही खरेदी मी केलेली आहे. आणि असं मला आवडतं म्हणजे किचनसाठी वस्तू खरेदी करायला वगैरे ना मला आवडतं. किचनमध्ये जे सामान वगैरे असतं ना म्हणजे भांडी वगैरे बघा असतात ना, हे सगळं माझ्या आवडीचं आहे. खूप खूप मला आवडतं, प्रचंड आवडतं. चला सगळ्यात पहिली खरेदी तुम्हाला मी दाखवते आता. तर हे बघा, हे साबण ठेवण्याचे आहेत ना स्टीलचे स्टँड आहेत ते मागवलेले आहेत. 2 आहेत म्हणजे एकावर एक असं होतं ते कॉम्बो ऑफर. आणि चिपकवण्यासाठी ते स्टिकर बघा येतात त्या जोडीला आहेत. हे डायरेक्ट आहे ना भिंतीमध्ये लावून ते चिपकवायचे. हे असे 2 स्टिकर बघा आहेत. ते आता बघूया कुठे लावायचे ते, किचनमध्ये लावायचे का बाथरूममध्ये लावायचे नंतर ठरवणार आहे. म्हणून 2 ऑर्डर केलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आला वाटतं, हे बघा हे लाकडाचं आहे, म्हणजे चमचे वगैरे बघा ठेवायला आहेत ना असे. हे पण मी 2 मागवलेले आहेत. भरपूर आता भांडी वगैरे थोडीशी वाढलेत ना आपल्या किचनमध्ये, त्याच्यामुळे म्हटलं जरा खूप अशी अडचण होते हो, त्याच्यामुळे हे 2 मागवले आहेत. बघू आता अरेंज करायचं आहे. वस्तू तर मागवल्या आहेत पण वेळ काढून नंतरला अरेंज करणार मी. आणि त्याच्यानंतर स्टँड आहे, हे पण भिंतीचं स्टँड आहे, हे मागवलेलं आहे. हे बघा हे आपण बाथरूममध्ये पण वापरू शकतो आणि किचनमध्ये पण वापरू शकतो. म्हणजे काय पण असं भांडी वगैरे ठेवायला असं होऊ शकतं. आणि हे बघा हे स्टिकर आहेत त्याला लावायला. डायरेक्ट आपण ड्रिल पण करू शकतो भिंतीला. हे बघा ड्रिल मशीनने असं हे पण करू शकते. तर ह्या बघा ह्या बॉटल आहेत काचेच्या, ऑइल ठेवण्यासाठी म्हणजे तेल ठेवण्यासाठी ह्या बॉटल आहेत. म्हणजे काय पण आपण ठेवू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. हे बघा आवाज. आणि वरती त्याला असं हे झाकण आहे बघा टोपवाला असं. तर हे पण कॉम्बोमध्ये होतं ना त्याच्यामुळे हे घेतलं मी. आणि त्याच्यासोबत काय काय ते पण दाखवते. ह्या ज्या अशा वस्तू आहेत ना थोड्याशा म्हटलं नवीन पण आपण वापरून बघूया, थोडंसं चेंज म्हटलं. हे त्याच्या जोडीला होतं. हे आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे आणि काय काय असं ठेवू शकतो. ह्या पण काचेच्याच आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा हे त्याच्या जोडीला हे स्पॅटुला आलेलं आहे. ब्रश आणि स्पॅटुला आहे ना हे तेलासाठी वगैरे. हे पण मी पहिल्यांदाच यूज करणार आहे. हे मी कधी यूज नाही केलेलं आहे. म्हणजे एकदा आपण ट्राय करून बघूया असं. आणि अजून एक वस्तू आहे ती किचनमध्ये आहे, ती मी वापरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे खास ती वस्तू मी पाण्यासाठी खरेदी केलेली आहे. आपलं जे पाण्याचं बघा माठ आहे ना त्याच्यासाठी. तो माठ आहे ना ठेवायची ना आणि त्या जागी ना म्हणजे खालच्या साईडला सगळं असं पाणी जमा व्हायचं. आणि जेव्हा मी तो माठ धुवायची सगळं पाणी असायचं. पण आता जे घेतलेलं आहे ना ते तुम्हाला मी दाखवते. खूप छान आहे, मला तर खूप आवडलं आहे. त्याची क्वालिटी पण खूप छान आहे. काय तुम्हाला मी दाखवते बघा. हे जे स्टँड आहे ना ते मागवलेलं आहे. आणि हे बघा ही जागा तुम्हाला दिसते सफेद झालेली. हे असं सगळं ह्या मटक्याच्या म्हणजे पाण्यामुळे सगळं असं झालं. मटका ठेवून ना असं सगळं सफेद झालं होतं. आणि खूप असं ओलं व्हायचं. सगळं पाणी असं खाली सांडायचं. त्याच्यामुळे मग म्हटलं हा स्टँड आपण खरेदी करून बघूया. आणि आता 2-3 दिवस झाले वापरून. हे बघा हे असं पाणी बघा लीक होतं ना ह्या ट्रेमध्ये जमा होतं. म्हणजे हे आपण कसं काढून मग फेकू शकतो बाहेर. आणि खालच्या साईडला असे ग्लास वगैरे ठेवायला हे स्टँड दिलेलं आहे. तर अशी बघा छोटीशी शॉपिंग मी केलेली आहे किचनसाठी. आता हे सगळं जे सामान आहे ना मला व्यवस्थित सगळं लावायचं आहे. किचन पण सगळं नीट करायचं आहे. पण इतक्यात अजून काही वेळ नाही मिळाला. अजून 1-2 दिवस जातील सगळं अरेंज करायला. कारण किचनची थोडीशी मला क्लिनिंग पण करायची. आणि जेव्हा मी सगळं करीन ना त्यावेळेस मग ह्या सगळ्या वस्तू सेट केला जातील. झालं. आता किती बोंबाबोंब चालली होती, बाप रे एवढा आवाज. किती वेळा मी तो व्हिडिओ घेणे स्टॉप केला. तर मी सांगितलं पण मी आता मला शूटिंग करायचं, आवाज करू नका. तरी पण आमच्याकडे नुसती बोंबाबोंब चाललेली असते. जाऊ दे. चला आता हे सामान उचलून ठेवते. आणि त्यानंतर आता आम्ही लोक चाललो बाहेर म्हणजे मसाला डंक्यावरती कुटायला दिला आहे कधी आज सकाळी. तर तो तयार झाला आहे. तो आता जाऊन ना पटकन ना घेऊन येतो. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मला मग जेवण पण करायचं आहे. कुणालचे बाबा एकटे जात होते, त्यांना म्हटलं थांबा मी पण येते, तेवढाच माझा एक राऊंड मारून होईल. म्हणजे जरा बरं वाटतं ना बाहेर फिरल्यानंतर. त्याच्यामुळे म्हटलं पटकन जाऊन येऊया. जवळच आहे बाजूच्या गावामध्ये, असं काय लांब नाही. एक 10 मिनिटामध्ये आम्ही परत रिटर्न येऊया. चला हे सगळं आवरून ठेवते. कसं आहे सर रात्रीचं बघा. कौलारू घर रात्रीचं लाईटी पेटल्यानंतर. इकडची लाईट लावायला पाहिजे, तिकडचा बल्ब आमचा खराब झाला आहे त्याच्यामुळे जरा अंधार आहे. कसा अंधार झाला आहे. काजवे चमकायला लागले. चला
आला आमचा मसाला आला. घरी आलो आम्ही. जायला आणि यायला टाइम पटकन आलो. झालं झालं. गाडी लावू दे. म्हणजे काय गाडी बंद करू. लाईट चालू. लाईट चला बा आडा पण बंद करायचा. लाईट बघा बंद केल्यावर काळोख किती तो. गाडीची लाईट बंद झाली. आता घरी हा बघा खाऊ घेऊन आलो. शेंगदाणे कुणाच्या वानी खरेदी करून दिले टाईमपासला. आणि आता मी चालले किचनमध्ये जेवण करायचं आहे. पण जेवण करायच्या आधी सगळ्या आता लाईटी ना आम्ही आता बंद करणार आहोत. कारण पाखरं हे बघा माझ्या अंगावर पण बसलेत. पाऊस पडून गेला ना आता पाखरं भरपूर आता बाहेर पडणार. आणि 15 ते 20 दिवस आता हा त्रास चालू राहणार. पाऊस जर का कंटिन्यू चालू राहिला तर हे बघा अंगावरती असतात. त्याच्यामुळे निदान एक 15 ते 20 मिनटं लाईट आता बंद राहणार. आणि मग बाकी किचनचं काम आपलं चालू होईल. तर चला मग ताईनं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो मी आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.